पालक पनीर हे सगळ्यांनाच आवडतं आणि ही पालक पनीर बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पालक पनीरची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये ही सर्व पालक टाकून घ्या. इथं मी एक मोठी जुडी पालक घेतलेली आहे. ती साफ करून 2 स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. पालक पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर हिला फक्त 2 ते 3 मिनिटं उकळी काढून घ्या. उकळी काढून झाल्यानंतर ही पालक बर्फाच्या पाण्यामध्ये काढून घ्या. बघा या पद्धतीने सर्व पालक ही बर्फाच्या पाण्यामध्ये काढून घ्या. पालक आपल्याला ही जास्त शिजवायची नाही आहे. पालक जर का जास्त शिजवली ना तर हिचा कलर थोडा काळपट होतो. त्यानंतर ही पालक बर्फाच्या पाण्यामधून एका स्ट्रेनर मध्ये काढून घ्या. बघा या पद्धतीने सर्व पालक ही एका स्ट्रेनर मध्ये काढून घ्या. त्यानंतर इथं एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाका. जिरं तडतडायला लागलं की त्यामध्ये एक 2 इंच बारीक चिरलेलं अद्रक टाका. अद्रक टाकून झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाका आणि 20 ते 25 लसूणच्या कळ्या टाका. हे सगळं टाकून झाल्यानंतर एक 2 मिनिटं चांगलं असं तेलात परतवून घ्या. त्यानंतर यामध्ये कांदा टाका. इथं मी 2 मोठे कांदे घेतले आहे आणि असे लांबसर कट करून घेतले आहेत. हा कांदा आपल्याला तेलात मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर बघा इथे कांदा आता छान असा मऊ झालेला आहे. कांदा मऊ झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाका. टोमॅटो इथं मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहे आणि त्याला इथं मोठ्या साईज मध्ये कट करून घेतले आहे. टोमॅटो आणि कांदा हा छानसर असा मऊ होईपर्यंत हे सगळं परतवून घ्या. तर बघा इथं टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ झाला आहे. आता हे इथं गॅसची फ्लेम ही बंद करा आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी हे सारण काढून घ्या. त्यानंतर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जी आपली शिजवलेली पालक होती ना ती पालक थोडं थोडं करून या मिक्सर मध्ये याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने इथं अगदी छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. या पद्धतीने इथं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट एका बाउल मध्ये काढून घ्या. याच पद्धतीने मी उरलेली पालक पण मिक्सर मध्ये बारीक दळून घेतली आहे आणि ती सर्व पेस्ट मी एका बाउल मध्ये काढून घेतली आहे. त्यानंतर इथं कांदा टोमॅटोचं जे सारण तयार केलं होतं ते पण आता थंड झालं आहे. थंड झाल्यानंतर ते पण एका मिक्सर मध्ये टाकून याची पण एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने कांदा टोमॅटोची पेस्ट पण तयार झाली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्या. तेल हे जास्त गरम नाही करायचंय, हलकसं गरम करा. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून परतवून घ्या. सर्व मसाले छान असे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाका आणि ही पेस्ट तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. तर बघा आता आता या पेस्टला हलकसं तेल सुटत आलेलं आहे. त्यामध्ये आता पालकची पेस्ट टाका आणि मिक्स करून घ्या. तर बघा या पद्धतीने असं मिक्स करून घ्या. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्या. आता इथं गॅसची फ्लेम ही लो करा आणि कढईला झाकून एक 5 मिनिटं लो फ्लेम वरती होऊ द्या. तर बघा छान अशी ग्रेव्हीला एक उकळी आलेली आहे आणि छान अशी इथं पालक पनीरची ग्रेव्ही ही आपली तयार झाली आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि मिक्स करून घ्या. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये पनीर टाका. इथं मी 500 ग्रॅम पनीर घेतलं आहे. पनीर टाकून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम ऍड करा. फ्रेश क्रीम नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही दुधावरची मलाई टाकू शकतात, पण मलाई ही ताजी असली पाहिजे.
त्यानंतर फ्रेश क्रीम हे टाकून झाल्यानंतर हे सगळं मिक्स करा आणि याला झाकून 1-2 मिनिटं होऊ द्या. तर बघा छान अशी पालक पनीर आपली इथं तयार झाली आहे. आता शेवटी यामध्ये मॅगी मसाला टाका. यामध्ये मी एक छोटा पाऊच येतो ना, तो 5 रुपयावाला, ते एक पूर्ण पॅकेट मी इथं टाकलं आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाका आणि मिक्स करून घ्या. तर छान अशी आपली पालक पनीर ही तयार झाली आहे. आजची रेसिपी जर का आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.